श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 27. पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्ष दर्शन. श्री धर्मगुप्त व मी कृष्णेच्या पैलतीराला पोहोचलो. पवित्र गुरुवारचा दिवस होता. दुपारची वेळ होती. या दिवशी गुरु सार्वभौम विविध प्रांतात एकाच वेळी भिक्षा स्वीकारत असत. श्रीपादांनी आम्हाला पंचदेव पहाड प्रांतात गवताचे घर बांधायला सांगितले, ते पण एकाच दिवसात. तो प्रांत आम्हाला परिचित नव्हता. गृहनिर्माणासाठी जागा हवी, लाकूड फाटा, शाकारायला गवत वगैरे हवे. ते सर्व करण्यास चांगले कारागीर पण हवेत. पंचदेव पहाड स्थानविशेष. दिशा माहीत नसलेल्या वाटसरूप्रमाणे आम्ही दोघे तिथे हिंडत होतो. आम्ही एका शेतात गेलो. तिथे एक शेतकरी गुरांसाठी गोठा बांधत होता. त्याचा मालक तिथे जवळच ओट्यावर बसला होता. त्या मालकाने आमचे आदरपूर्वक स्वागत केले, जेवायला दिले. भूक लागली होती, परंतु शूद्राकडे अन्न खावे की नाही म्हणून थोडे साशंक झालो. तेव्हा तो मालक म्हणाला, काय हो, आमची गुरेढोरे चोरून दुसऱ्या प्रांतात विकून पुन्हा इथे गुरे शोधित आलात, अशी तुमची दुर्बुद्धी. आणि तुमच्या मनात शूद्र भोजनाची शंका येते होय. तो मालक आम्हाला चोर समजतोय हे आमच्या लक्षात आले. आम्ही कसे बसे बळेबळेच जेवलो. बोलताना समजले की त्याचे नाव विरूपाक्ष आहे. जेवणानंतर आम्हा दोघांना त्याने झाडाला बांधून ठेवले. मी गरीब ब्राह्मण, भिक्षा मागून पोट भरणारा, माझ्याजवळ धन नसणार, पण धर्मगुप्ताजवळ धन असेल हे ओळखून त्याने आपल्या सेवकांना धर्मगुप्ताकडील सर्व धन काढून घेण्याचा आदेश दिला. श्रीपादांची कल्पनातीत दिव्य लीला. आम्ही आमच्याविषयी कितीही खरे सांगितले तरी त्याचा काही उपयोग नव्हता. आम्ही बंदिवान झाल्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हते. इतक्यात तिथे काही मैलार जातीचे लोक आले. या मैलार जातीच गंगा कावीळ नावाची एक पोट जात आहे. ते श्री वासवी कन्यका परमेश्वरी पीठाचे होते. हे त्रिपुंडधारी असतात. हाताने घंटा वाजवत ते श्री कन्यका परमेश्वरी देवीची स्तुती स्तोत्र गातात. तसेच तिची पदे गातात व भजन करतात. हे गंगा कावीळ लोक कावडीत पाणी घेऊन विवाह आदी शुभ कार्याच्या वेळी येत असतात. तसेच श्री वासवी मातेच्या जयंतीनिमित्तही येत असतात. वीरमुष्ट जातीचे लोक कमरेच्या मागच्या भागात लाकडी प्रभावळीसारखे बांधतात. त्याला तेलगूत प्रभ म्हणतात व दोन्ही हातांनी जय जय ध्वनीने घंटा वाजवत येतात. त्या प्रभावळीवर खड्ग, कवच वगैरे युद्धांच्या आयुधांची व रणांगणांची चित्रे रेखाटलेली असतात. आम्ही जेथे होतो त्या ठिकाणी मैलार लोकांबरोबर वीरमुष्टी लोक पण आले होते. पूर्वीच्या काळी कृष्णा विष्णुवर्धन महाराजाचे राजसैनिक श्री वासवी मातेचे भक्त होऊन बालानगरू या जातीतल्या लोकांसोबत विष्णुवर्धनाच्या मर्जीतल्या सैनिकांशी लढले होते. श्री वासवी मातेचे भक्त असलेल्या या सैनिक कुटुंबांनाच वीरमुष्ट म्हणतात. त्या काळात त्यांनी त्या पवित्र युद्धात आपले तन, मन, धन व प्राण अर्पण केल्यामुळे वैश्य राजे आपल्या घरच्या विवाह आदी शुभकार्यात त्यांचा सत्कार करत असत. त्या शेतमालकानेही त्या मैलारांना व वीरमुष्टींना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आम्हाला बंधमुक्त करून गोशाला बांधण्याच्या कामात मदत करण्यास सांगितले, पण आम्ही ते नाकारले. गोशालेचे सर्व काम पूर्ण झाले. नंतर विरूपाक्षाने आम्हाला विचारले, मुष्टीलो मुष्टी वीर मुष्टी म्हणजे काय, माहिती आहे का? आम्ही माहीत नाही म्हणून सांगितले. तरीही त्याने आम्हाला संध्याकाळचे जेवण दिले. त्या रात्री गुरांची राखण करीत तिथेच थांबायला सांगून तो आपल्या सेवकांबरोबर निघून गेला. श्रीपादांचे नामस्मरण करीत व त्यांच्या लीला आठवत आम्ही ती रात्र तिथेच घालवली. सकाळी बघतो तर तिथे गुरेढोरे काहीही नव्हते. गोशाला मात्र होती.
आजूबाजूचे लोक विचार करू लागले, ही जागा तुम्ही किती रुपयांना विकत घेतली? आम्ही आदल्या दिवशी झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला, पण त्यांचा आमच्यावर विश्वास बसत नव्हता. ते आम्हाला वेडे समजत होते. काय खरे व काय खोटे काही समजत नव्हते. इतक्यात तिथे एक आगंतुक आला. त्याने आम्हाला विचारले, श्री वासवी कन्यका वैशाख शुद्ध दशमीला जन्मली की सप्तमीला? श्री धर्मगुप्तांनी सांगितले, श्री वासवी मातेचा जन्म दशमीलाच झाला. दशमी पूर्ण तिथी आहे व शुक्रवार होता. हे उत्तर ऐकताच तो म्हणाला, तुम्ही दोघे वेडे त्या कुरुगट्टीच्या कामाविना हिंडणाऱ्या वेडाकडे चाललात का? त्या आगंतुकाचे ते बोलणे व वर्तन आम्हाला आवडले नाही. श्री धर्मगुप्त म्हणाले, या आगंतुकाचे बोलणे आपल्याला आवडले नसले तरी त्याने आपल्याला कर्तव्य बोध केला आहे हे लक्षात घ्या. आता आपण लगेच कुरवपूरला जाऊया. आम्ही कुरवपूरला जाण्यासाठी नदी तीरी आलो. नावेत बसलो खरे, पण नावाडाला द्यायला आमच्याजवळ पैसे नव्हते. तेव्हा नावाडी रागावून म्हणाला, सध्या मी तुम्हाला तिथे सोडतो, पण नावेत बसण्याच्या आधी तुमच्याजवळ पैसे आहेत की नाही हे सांगायला हवे होते. ते तुमचे कर्तव्य व तुमचा धर्म होता. इतक्यात नावाड्याची नजर धर्मगुप्तांच्या हाताकडे गेली. नावाड्याने त्यांच्या बोटातली अंगठी काढून घेतली व कृष्णा नदीत टाकून दिली. आम्ही कुरवपूरला पोहोचलो. श्रीपाद कृष्णा नदीत स्नान करून योग साधनेला बसले होते. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले. आम्हाला पाहून प्रसन्न झाले. मंद मंद हसत, पंचदेव पहाडावर दरबार करायस योग्य घर निर्माण केले का असे विचारले. आम्ही त्यांना आदल्या दिवशीची घटना सांगितली. त्यावर ते म्हणाले, बाळांनो, माझ्या संकल्पाविना माझ्याजवळ कुणी येऊ शकत नाही. माझ्या संकल्पाविना माझ्यावर कुणाची भक्ती जडत नाही. श्रीमंताला क्षणभरात दरिद्री व दरिद्राला श्रीमंत करू शकतो. वेड्याला स्वस्थ व स्वस्थ व्यक्तीला क्षणभरात वेडा करू शकतो. सर्व शक्ती सिद्धी माझ्या हातात असतात. काल तुम्हाला दिसलेला शेतकरी श्री वासवी कन्यका परमेश्वरीचा भाऊ विरूपाक्षच होता. तुम्ही पाहिलेली सर्व गोसंपदा त्या काळात श्री कुसुमश्रेष्ठींच्या घरचीच. महिला लोक व वीरमुष्ट पण त्या काळातीलच. तुम्ही कुरवपूरला त्या वेड्याकडे चालले का असे अवहेलनास्पद विचारणारा मीच होतो. नाविक रूपात आलेला पण मीच. माझा दरबार महिलार, वीरमुष्ट, वीरभद्र यांच्या अनुयायांनी निर्माण केला. या महान सत्कार्यात सहभागी होणे केवळ सौभाग्यवंतांनाच संभव होते. माझ्यासाठी तिन्ही काळ एकसारखेच, सर्व प्रांत एकसारखाच. कुठल्याही प्रांतात कुठल्याही काळात घटना पुनरावृत्ती करू शकतो किंवा अदलाबदल करून नवीन प्रकारे दाखवू शकतो. श्रीपाद श्रीवल्लभ हे माझे माया मनुष्य रूप कलियुगात श्री पद्मावती व्यंकटेश्वर रूपात बदलेल. सर्व माझ्या स्वाधीन आहे हे जाणणारे भक्त धन्य, असे श्रीपाद म्हणाले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 27 संपूर्ण.